हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपला मेहंदी क्लासचा 20वा दिवस आहे. आपण 30 दिवसांचा क्लास इथे घेतलेला आहे आणि हे बेसिक क्लास आपण डे वाईज चालू केलेले आहेत. त्यामध्ये आज आपला मेहंदी क्लास हा 20वा दिवस आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण खूप सारे शेप्स, त्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स, त्यानंतर त्यामध्ये आपण चेक्स पॅटर्नसुद्धा घेतलेले आहेत, त्यामध्ये वाईन्स घेतलेले आहेत. असे बरेचसे प्रकार आपण कालच्या व्हिडिओपर्यंत आपण बघितलेले आहेत. तर आज ह्या सर्व पॅटर्न्स, हे सर्व शेप्स यावरच आपल्याला डिझाईन तयार करायचे आहेत. त्यामुळे आज आपला हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, कारण कसे शेप्स घ्यायचे आहेत आणि कसं डिझाईन तयार करायचे आहे हे सर्व आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग आजच्या ह्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की मेहंदी काढण्यासाठी काय काय शेप लागतात, कसे शेप घ्यायचे आहेत आणि अरेबिक मेहंदीमध्ये कसं शेप घेऊन आपल्याला फिलिंग करायची आहे हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. आणि आपले जशी क्लाससुद्धा आपण स्टार्ट केले आहेत तेव्हापासूनसुद्धा मी हे सांगते की मेहंदी आपण जी ही घेतली आहे ती स्टेप बाय स्टेप घेतली आहे. म्हणजे कुठलाच पोर्शन मी असं सोडून दिला नाही की तो तुम्हा सर्वांना अवघड जाईल. कुठलाच टॉपिक आपण असा इथे घेतलेला नाही आहे की जो मेहंदीमध्ये येणार नाही. म्हणून मी सुरुवातीलाच टॉपिकच असे घेत आले की त्या सर्व टॉपिकपासून, त्या सर्व शेप्सपासून किंवा फ्लावर्स असू द्या, लाईन्स असू द्या, हम्स असू द्या, हे सर्व सुरुवातीपासून का शिकवलं आहे की त्यातच आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे. त्यामुळेच आज आपण इथे शेप्स विथ डिझाईन हेच घेणार आहोत. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं. चला तर मग आत्ता आपण ह्या व्हिडिओला इथे स्टार्ट करूया. तर आपल्याला सुरुवातीला इथे काय करायचं आहे, हा एवढा पोर्शन इथे आपल्या डिझाईनसाठी एवढा पोर्शन इथे आपल्याला सोडून द्यायचा आहे. मी इथे शेप्ससाठी जागा घेतली आहे आणि इथे आपल्याला डिझाईन काढायची आहे. आता इथे जे आपण शेप्स घेणार आहोत त्या शेप्सनुसार आपल्याला तर आपल्याला अशा पद्धतीचा इथे सर्वप्रथम एक शेप्स काढून घ्यायचा आहे. ह्या टाईपमध्ये असं काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे त्याला फिलिंग करायचं आहे. आपण सर्व शेप्स आहेत मेहंदीचे हे स्टेप बाय स्टेप घेतलेले आहेत. तुम्हाला कुठल्याच प्रकारचं मेहंदी काढण्यात प्रॉब्लेम येणार नाही. इथे आपले जे आपण सुरुवातीचे छोटे छोटे हम्स घेतले ते एकसारखे यायला हवेत आणि अशाच पद्धतीचे आपण इथे छोटे छोटे फ्लावर्स टाईप काढून त्याला डार्क करायचं आहे आणि त्यामध्ये पूर्ण शेपला आपल्याला फिलिंग करायचं आहे. जोपर्यंत आपण सर्व पार्ट्स, सर्व फिलिंग्स व्यवस्थित करत नाही तोपर्यंत कुठलीच डिझाईन आपली ही उठून दिसणार नाही. त्यामुळे प्रत्येक शेपमध्ये आपल्याला फिलिंग करायचं आहे आणि फिलिंग करणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर फिलिंग ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस साईडने आपल्याला त्याला आउटलाईन म्हणजे डार्क करायचं आहे. कारण डार्क केलं तरच तो आपली डिझाईन, तो शेप एकदम उठून दिसतो. त्यानंतर आपण दुसरा एक पार्ट घेऊया. तो सुद्धा आपण शेप जो आहे तो सुद्धा इथे पूर्ण फिलिंग करायचा आहे. आज मी इथे सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं आहे की एका साईडला मी इथे शेप्स तुम्हाला ड्रॉ करून दाखवणार आहे, त्यामध्ये फिलिंग करणार आहे डिझाईनची. त्यामध्ये नंतर आपण फ्लावर्स वगैरे जे काय आहे ते आज आपल्याला अरेबिक मेहंदीसाठी जे काय लागेल म्हणजे जेवढे शेप्स लागतील अरेबिक मेहंदीसाठी, जेवढे पॅटर्न्स लागतील तेच घेऊन आज आपल्याला इथे डिझाईन पूर्ण करायची आहे. शेप्स काढताना सुद्धा आपल्याला घाई करायची नाही, फिलिंग्स काढताना तर अजिबात नाही. कारण
ठीक आहे, जर तुम्ही हातावर ज्यावेळेस काढता त्यावेळेस ती पुसून तुम्हाला तिथे परत काढता येते, पण पेज घेतला तर तुमचा पेजसुद्धा वेस्ट होतो आणि टाईमसुद्धा जातो. त्यामुळे काढताना थोडं सावकाश शिस्तीत घ्यायचं आहे, कारण शेप व्यवस्थित घेता आले पाहिजेत. 2 दिवस आपल्याला थोडंसं मेहंदीच्या कोणी खूप त्रास दिला होता, त्यामुळे आधीचे थोडेसे डिझाईनमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. कोणचा प्रॉब्लेम होता त्यामध्ये मी काहीच करू शकत नाही आहे, पण आज खूप छान पद्धतीचे कोन आणलेले आहेत, त्यामुळे हे कोन परफेक्ट चालणार आणि बघू शकता तुम्ही परफेक्ट त्याच्या लाईन्स वगैरे पडतात. सर्व शेप्स काढल्यानंतर त्याला फिलिंग्स केल्यानंतर आपल्याला आठवणीने त्याला आउटलाईन ही बोल्ड घ्यायची आहे, कारण आपली डिझाईन ही उठून दिसली पाहिजे. त्यानंतरसुद्धा आपण इथे तिसरा एक शेप घेतलेला आहे आणि यामध्ये सिंगल लाईनचा आपण स्पायरल घेतलेला आहे. कारण जेवढे पण शेप्स आहेत, जेवढ्याही डिझाईन्स आहेत, ह्या ऑलरेडी आधी झालेल्या आहेत. आज आपण डिझाईन बनवायची आहे आपल्याला मेहंदीने, त्यामुळेच हे परत एकदा एक पॅटर्न तुमच्या सर्वांच्या नजरेखालून जावं, म्हणून आज आपण हा स्पेशल दिवस ठेवून एक एक पॅटर्न घेऊन हा डे आपण कंप्लीट केलेला आहे. कारण ह्याच पॅटर्नमधून आपल्याला अरेबिक मेहंदी पूर्ण करायची आहे. आता आपण इथे 3 प्रकारचे शेप्स घेतले आहेत, त्यामध्ये सुद्धा आपण इथे 2 अजून घेऊया. स्पायरल बघायचा आहे, तो सुद्धा हम्समध्ये. हा स्पायरलसुद्धा प्रत्येक डिझाईनमध्ये येतो. एक तर अरेबिक असू द्या, फुल हँड्स असू द्या, ब्रायडलची मेहंदी असू द्या, सर्व डिझाईनमध्ये स्पायरलचा आणि हम्सचा उपयोग केला जातो. त्यामुळे याची प्रॅक्टिस करणं हे सुद्धा तुम्हाला खूप गरजेचं आहे. मी सुरुवातीपासून सांगत आले आहे की प्रॅक्टिसच महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण आत्ता वरती तर एवढे सारे शेप्स बघितले आहेत. त्यानंतर इथे आपण स्पायरल, इथं हम्स बघितला. आत्ता फ्लावर्स जर घ्यायचे तर फ्लावर्स कशामध्ये घेणार? एक तर त्यामध्ये आपण चेक्स पॅटर्न बघितले होते. सर्कल केल्यानंतर चेक्स पॅटर्न येतील, नाही तर मग हा स्पायरल आणि हम्स हा तर कंपल्सरी आहे प्रत्येक फ्लावर्समध्ये. त्यामुळे हा एक पॅटर्न असा आहे की फ्लावर्स काढताना स्पायरल घ्यायलाच लागतो
आणि अशा पद्धतीचं फ्लावर्स काढून आपल्याला त्याला आउटलाईन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल हवं, त्यामुळे इथे सुद्धा मी दोन वेगळ्या टाईपचे तुम्हाला शेप्स दाखवत आहे. तर ते मी इथे फिलिंग नाही करणार आहे. एक फक्त माहिती असण्यासाठी की अपोजिट काढायचं असेल तर आपण कसे घेणार हे इथे मी दाखवत आहे. त्यानंतर आपण खालीसुद्धा एक दोन शेप्स घेणार आहोत, कारण हे 2-3 शेप झाल्यानंतरच आपण डिझाईनला सुरुवात करूया. आता हे जे घेतले आहेत ना, हा तर ॲक्च्युली पॅटर्न आहे जो आपण साईडने कवर करतो. म्हणजे जे वरती आपण इथे शेप्स वगैरे घेतलेले आहेत ना, त्या शेपच्या बाजूला आपल्याला हे पॅटर्न करावंच लागतात. तरच त्या डिझाईनमध्ये एक उठावदार आणि रेखीव असा प्रकार दिसेल. आत्ता इथे मी एक पॅटर्न दाखवला आहे, त्याचा अपोजिट आपण परत बघूया. कारण कुठल्याही डिझाईनला फ्रंट साईड असू द्या, अपोजिट असू द्या, त्यानंतर त्याला म्हणजे पोझिशन चेंज होत राहतात प्रत्येक शेपच्या, प्रत्येक डिझाईनमध्ये. त्यामुळे आपल्याला सर्व बाजूने सर्व पोझिशनमध्ये डिझाईन बनवता आली पाहिजेत. इथे आपण 3 स्पायरल दाखवलेले आहेत. हा एक शेप आहे. हा इथे आपण एक असं घेतलेला आहे आणि एक त्याला असं जॉईन केलेलं आहे. हे सर्व जे शेप्स आहेत ना, तर हे अरेबिक मेहंदीमध्ये येतातच. त्यासाठीच आपण आज हा टॉपिक घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे अजून एक शेप बघूया. ते सुद्धा आपण खाली 2 प्रकारचे वेगळे शेप्स बघूया. आत्तापर्यंत मी तुम्हाला एवढे सारे शेप्स दाखवले आहेत. तर प्रत्येक शेपची डिझाईन वेगळी आहे, प्रत्येक शेपचा आकार वेगळा आहे आणि हे आकार सर्वात महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुम्हाला ह्या डिझाईनचे आकारची प्रॅक्टिस होणार नाही, तोपर्यंत हा शेप तयार होणार नाही. डिझाईन बनवण्यासाठी शेपचा आकार खूप महत्त्वाचा आहे, कारण जो शेप पाहिजे तोच आपल्याला परफेक्ट यायला हवा. आणि त्यामध्ये सुद्धा आपण इथे अशा प्रकारे गोल गोल डिझाईनने इथे पूर्ण हा शेप इथे आपल्याला फिलिंग करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्पायरल विथ हम्स याला अटॅचच एक शेप घ्यायचा आहे, कारण हा सुद्धा शेप अरेबिक मेहंदीमध्ये कंपल्सरी येतोच. त्यामुळे हा सुद्धा एक पॅटर्न आपण इथे घेऊया आणि त्याला असं झिगझॅग लाईनने आपल्याला चेक्स पॅटर्न हे सुद्धा आपण बघितले आहेत. आणि वरती मी जे इथे पॅटर्न दाखवला आहे छोटे 2 अपोजिट डायरेक्शनमध्ये, त्याची इथे बॅक साईडला आपल्याला कवर करायचं आहे. तर आता बघा इथे मी तुम्हाला शेप्स झालेत आपले. हे दोन्हीसुद्धा शेप झालेले आहेत. इथे फ्लावर्स, त्यानंतर इथे हम्स प्लस स्पायरल, सॉरी स्पायरल प्लस हम्स, त्यानंतर इथे स्पायरल, इथं कैरी, त्यानंतर इथे स्पायरल प्लस कैरी, इथे शेप फिलिंग आणि ह्या 2 साईडला आपल्याला साईड पार्ट्स जे आपण आत्ता आपण हे जे शेप्स घेतलेले आहेत त्यालाच अनुसरून आपल्याला आता इथे डिझाईन बनवायची आहे. डिझाईनसुद्धा कशी घ्यायची आहे हे मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे. तर सर्वात आधी आपण इथे फ्लावर घेतलेला आहे, तर आपण इथे सर्वात आधी फ्लावर घेणार आहोत. इथे स्पायरल,
हम्स. आता आपण इथे हमची सिंगल लाईनच घेतली आहे. त्यानंतर आपल्याला इथे फ्लावर्स बनवायचे आहेत. ह्या टाईपमध्ये आपण इथे आता सुरुवातीला फ्लावर्स घेतलेला आहे आणि लगेचच त्याला फिलिंग करायची आहे. कारण आपण पुढे मेहंदी काढत गेलो तर आपल्याला परत फिलिंग करण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे लगेचच आपल्याला फिलिंगसुद्धा इथे करून घ्यायची आहे. तर सर्वात आधी काय करायचं, आपल्याला याला डार्क करायचं. ह्या टाईपमध्ये आपल्याला सर्वात आधी सगळीकडे त्याला आउटलाईन करून घ्यायची आहे. आउटलाईन झाली की लगेचच आपल्याला त्याला आतमध्ये सुद्धा फिलिंग करायचे आहे. ह्या टाईपमध्ये आपण हे सुद्धा शेडिंगचे प्रकार आपण बघितले आहेत. तर ह्या टाईपमध्ये आपल्याला इथे फिलिंग करून घ्यायची आहे. आता त्यानंतर काय करायचं, डिझाईन बनवण्यासाठी आपण लिव्सचा सुद्धा इथे उपयोग केला होता. प्रत्येक शेप आपण घेतलेले आहेत. तर इथे आपल्याला सर्वात प्रथम लिव्स काढायचे आहे. म्हणजे एक पान काढून घ्यायचं आहे आणि त्यालाच आता आपल्याला इथे याला सुद्धा आपल्याला अशा लाईन्स काढायच्या आहेत. ह्या टाईपमध्ये आणि काय करायचं, साईडने त्याला आपल्याला आउटलाईन काढायची आहे. आणि आउटलाईन काढल्यास त्याच्या मिडलला सुद्धा आपल्याला इथे डार्क करायचं आहे. ही झाली आपली लिव्स. त्यानंतर ह्या टाईपमध्ये एक अशी लाईन्स येणार. हे जे पार्ट्स, हे आत्ताच आपण हे पार्ट्स घेतले होते. मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की ह्या सुद्धा पार्ट्सचा खूप उपयोग होतो. त्यामुळे हे सुद्धा पार्ट्स घेणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत त्याची प्रॅक्टिससुद्धा ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक शेपची, प्रत्येक पार्टची, फिलिंगची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, जेणेकरून मेहंदी काढण्यासाठी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ह्या पद्धतीचा आपला हा इथला एक पॅटर्न तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की इथून आपल्याला हा असा एक शेप्स इथे काढून घ्यायचा आहे. आणि ह्या शेपला आपल्याला याला अशी आउटलाईन घ्यायची आहे. छोटासा आपला लिप्स येणार.
तर बघा, आज आपण ही फायनली एक अरेबिक मेहंदी यामध्ये आपण पूर्ण काढलेली आहे. आजपर्यंत आपण जेवढेही शेप्स, जेवढ्या फिलिंग्स, जेवढे फ्लावर्स पॅटर्न, साईड पॅटर्न, लाईन्स असू द्या, प्रत्येक गोष्ट आपण जी काही बारीक बारीक पद्धतीने मी तुम्हाला शिकवली आहे, त्याचाच एक लास्ट टॉपिक आपण इथे आज घेतलेला होता. आणि ह्या सर्व टॉपिकमधूनच आज आपण फायनली इथे एक अरेबिक मेहंदी काढलेली आहे. काहीच अवघड नाही आहे, कारण जे मी तुम्हाला शेप्स घेतलेले आहेत, जे पॅटर्न घेतलेले आहेत, जे फिलिंग्स घेतलेले आहेत, ह्या सर्व फिलिंग्समधूनच आज आपली ही इथे मेहंदी तयार झालेली आहे. ही डिझाईन इथे आपण बनवली आहे. तर मग आज आपला हा शेप पॅटर्न्स, त्यामध्ये फिलिंग्स, त्यामध्ये आपण फ्लावर्स, हम्स हे सर्व बघितले आहेत आणि त्यानंतरच आपण इथे आज डिझाईन बनवलेली आहे. तर तुम्हाला ही मेहंदी डिझाईन कशी वाटली आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. असाच एक नवीन व्हिडिओ उद्या स्पेशल वेगळ्या पद्धतीचं काहीतरी आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.